रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले, काय विषय होता नेमका? भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज कामगार आयुक्तापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अमित शहा तडीपार अमित शहा यांची अंतिम यात्रा काढण्यात आली। त्याचे कारण असे आहे की अमित शहा यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर यांनी केंद्र संसदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे एकेरी शब्दात घेतलं आणि आंबेडकर 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 असं फॅशन म्हटलं। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज गृहमंत्री तडीपार अमित शहा, जातीवादी अमित शहा, समाजकंटक अमित शहा यांची आम्ही भीम ब्रिगेडच्या वतीने आज मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने आज आम्ही त्यांची अंतिम यात्रा काढली व त्यांची अंतिम यात्रा काढून त्यांची पूर्ण जे विधी असते तो पूर्ण विधी केला। म्हणजे त्यांच्या मुर्द्याला सुद्धा काहीतरी वाटलं की आपला मुर्दा चांगला पद्धतशीर जाळण्यात आला। त्याचे कारण असे की त्यांना आठवण झाली पाहिजे की आंबेडकर घराण्याशी किंवा आंबेडकर नावाशी किंवा आंबेडकर जनतेला व भीमसैनिकांना जर कधी अपमानकारक बोललो तर त्याचा आपल्याला आपले प्रतिसाद काय मिळतील हे त्यांना त्याची जाणीव असली पाहिजे। आणि भीमसैनिक हा न भिणारा भीमसैनिक आहे, निर्भय भीमसैनिक आहे। आणि जेव्हापासून हे सरकार आलं आहे तेव्हापासून फक्त जातीवाद घडवण्यात येत आहे। कधी मुस्लिमांना टार्गेट तर कधी आता बौद्धांना टार्गेट करण्यात चालू आलं आहे, कधी संविधानाला टार्गेट करण्यात चालू झालेलं आहे। आताच परभणीची शाही आमची 2 पॅन्थर आमच्यातून गेले, लढावय पॅन्थर आमच्यातून गेले, त्यांच्या अजून अग्नीची रात सुद्धा थंडी झाली नाही तरी तेव्हाच अमित शहा यांनी हेतुपुरस्पर आणि जाणीवपूर्वक हे वक्तव्य केलं की देशामध्ये काहीतरी नवीन घडलं पाहिजे आणि किंवा अमित शहा यांचा या गोष्टीवर हे गोष्ट करून दुसरं काही घडवण्याचं त्यांचं मानस असं दिसत आहे। म्हणून आम्ही आज अमित शहाची या ठिकाणी अंतिम यात्रा काढली आणि त्यांची पार्थिव सुद्धा आम्ही त्यांचं तिथं विधीनुसार भडकून दिलेलं आहे। आणि अमित शहा म्हणतात की आंबेडकर आंबेडकर म्हटल्यापेक्षा देव म्हणा। जर देव असता तर तुम्ही आज अमित शहांना काय, माझं सर्व केंद्रातल्या सर्व मंत्र्यांना माझं आव्हान आहे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर तुम्ही आज कचरा उचलत असते।
आणि कचरा उचलत असताना आमच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कोण पाणी नसतं पाजलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही त्याच्या अंगाची जर चपलाई घालून सोलून चपलाई जर घातल्या तरी तुमचं ते पारणं फिटणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला करून ठेवलं आहे, तुम्हाला सुद्धा करून ठेवलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यावर तुम्ही स्वर्गाच्या बाहेर जाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला नरकातून बाहेर काढलेलं आहे, देवानं तुम्हाला नरकातून बाहेर काढलेलं नाही. आज गाडगे बाबांची पुण्यतिथी आहे आणि गाडगे बाबांचे सुद्धा स्लोगन आहे की गाडगे बाबा एका कीर्तनामध्ये म्हणत होते की कोण देव पाहिला का रे, तर लोक म्हणे नाही. कोण देवासमोर नैवेद्य ठेवलं तर कुत्र हाकलताना देवाला पाहिलं का रे, तर लोक म्हणत नाही. अरे देव कपडे घालताना पाहिलं का रे देवानं, तर म्हणे नाही. देव धोतर घालताना पाहिलं का रे, तर म्हणे नाही. मग जर देव एवढं करताना आपल्या जवळचं नैवेद्य खाणाऱ्या कुत्र्याने जर देव हाकलू शकत नाही तर आपल्याला देव आपली काय रक्षा करणार. म्हणून स्वतःच्या नैवेद्याची रक्षा देव करू शकत नाही तर आपली जनतेची रक्षा देव काय करणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आज आम्हाला संविधानामुळे जे आम्हाला अधिकार दिले ते कोणता देव दैत्य देऊ शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामुळेच आपण आज स्वर्गाच्या पलीकडे आहोत हे अमित शहाने समजून घ्यायचं. एवढंच बोलतो आणि अमित शहाना आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्वांना आवाहन करतो की आमच्या शेपटावर पाय देऊ नका. भीमसैनिक हा एक भीमा कोरेगाव आठवू नका, भीमा कोरेगाव बनवू नका. एकानं 56 कापले होते, 528,000 कापले होते. आता तर आम्ही खूप आहोत, म्हणून आमचा नाम करू नका आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधी तुम्ही अपशब्द बोलू नका. जय भीम, जय संविधान.